देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 4 योजनांचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खते, बियाण्यांचे पैसे आणि पेरणी अनुदानाचे पैसे ज्या शेतकरी बांधवांना मिळालेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये आजपासून विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होणार आहेत। हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही या 4 योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या 4 योजनांपैकी 2 योजनांचे लाभार्थी असतील, एका योजनाचे लाभार्थी असतील तर त्यांना त्या योजनांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। खास करून जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023 किंवा 2024 मध्ये पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। त्या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचा 2022, 2023 किंवा 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील आणि त्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट किंवा 4 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर झालेला नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना खते आणि बियाण्यांचे पैसे मिळालेले नसतील किंवा पेरणी अनुदानाचे पैसे मिळालेले नसतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 3 योजनांच्या सोबत एकत्रितरित्या खते, बियाण्यांचे पैसे आणि पेरणी अनुदानाचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, खते, बियाणे आणि पेरणी अनुदानाचे लाभार्थी असाल तर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे आज एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। आज दुपारपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तांतर होणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पेरणी अनुदानाचे पैसे, खते, बियाण्यांचे पैसे आणि ज्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये, 3 ट्रिगर मध्ये या 3 लाभांचे पैसे आणि या 4थ्या लाभाचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे लाभार्थी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण भरपूर शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी होते आणि राज्य सरकारकडून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु राज्य सरकारने गेल्या महिन्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुद्धा बंद केलेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळालेली नव्हती। परंतु थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि थेट भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय सुद्धा मान्य करावा लागलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा
सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहेत, परंतु ज्यांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे करायची होती, ती कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे। ते अर्जंट सूचना खास तुमच्यासाठी देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी अर्जंट सूचना ऐकायची आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी मिळालेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये आज नमोचा हप्ता मिळणार आहे, परंतु ज्यांना पीएम किसानचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी परत एकदा पीएम किसान योजनेचा हप्ता आजपासून वितरण सुद्धा होणार आहे। त्यासोबत पेरणी अनुदानाचे पैसे, कारण सध्याच्या स्थितीला पेरणी संपलेली आहे, पेरणी आता काढायला सुद्धा आलेली आहे। बघा सध्याच्या स्थितीला पीक सुद्धा काढायला आलेलं होतं, परंतु अद्याप कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पेरणी अनुदानाचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, त्यामुळे थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र सुद्धा लिहिण्यात आलेलं होतं की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणी अनुदानाचे पैसे, खते बियाण्यांचे पैसे सोडावे। त्यामुळे आज राज्य सरकारच्या माध्यमातून परिपत्रक काढण्यात आलेलं होतं आणि तशा प्रकारे पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अद्याप पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे करायची होती, ती कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर ती 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, प्रमुख बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत, कारण शेतकरी बांधवांना एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांना या 4 योजनांचे पैसे विस्तार करणं शक्य होत नाही, त्यामुळे प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 4 दिवसांमध्ये राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना, देशातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे, पेरणी अनुदानाचे पैसे, त्यासोबतच पीएम हप्ता, त्यासोबतच नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधवांचं 2022 मध्ये, 2023 मध्ये, 2024 मध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड मोठं नुकसान सुद्धा झालेलं होतं। काही शेतकरी बांधवांचे पेरणी करून काढायला सुद्धा आलेली होती। बघा काही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली होती तर त्या पेरणीच्या वेळेस भरपूर पाऊस झाला, काही वेळेस अवकाळी पाऊस सुद्धा झालेला होता। त्यावेळेस पेरणी झाल्यानंतर प्रचंड पाऊस पडलेला होता, त्या पावसामुळे भरपूर मोठं नुकसान सुद्धा झालेलं होतं। त्यावेळेस काही शेतकरी बांधवांचं पीक काढायला सुद्धा आलेलं होतं, काही शेतकरी बांधवांचं पीक काढायला आलेलं होतं, परंतु पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान प्रचंड मोठं झालेलं होतं। तर या सर्व गोष्टींचा विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांना खरीपचा पीक विमा, रब्बीचा पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। बघा मागच्या 3 वर्षांचा पीक विमा आजपासून विस्तार सुद्धा होतच आहे, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पिकानुसार पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। जर तुमचं पीक जास्त किमतीचं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा, आणि जर पीक तुमचं कमी किमतीचं असेल तर कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। मोठ्या पिकांसाठी जास्त पीक विमा विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणतं पीक मोठं आहे आणि कोणतं पीक बारका आहे हे सुद्धा आम्हाला सांगून टाका। बघा शेतकरी बांधवांना सोयाबीन पीक असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असतील, द्राक्ष असतील, चिकू असेल, संत्री असेल, अशी जी मोठमोठी पिके असतात ज्याच्यासाठी भरपूर खर्च लागत असतो, अशा पिकांचं जर तुमचं प्रचंड नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, डाळी असतील किंवा शेतकरी बांधवांना ज्वारी असेल, मका असेल यांसारख्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 5,000 रुपयापासून
ते 25,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच जिल्ह्यानुसार या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। त्यामुळे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे। जर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे, नमोचे पैसे, पीएम किसान योजनेचे पैसे, पेरणी अनुदानाचे पैसे, खते बियाण्यांचे पैसे मिळणार नाहीत। कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नाही, तरी पण त्यांनी नकली बनावट सातबारे काढून, नकली बनावट आटे उतारे काढून अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा मागच्या वेळेस हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। परंतु यावेळेस राज्य सरकारच्या लक्षात आलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे, नमोचे पैसे, पीएम किसानचे पैसे, पेरणी अनुदानाचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाची कामे करायची आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं महत्त्वाचं काम तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं। दुसरं महत्त्वाचं काम फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जरी तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तरी पण तुम्हाला 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्हाला पुढच्या वर्षांमध्ये या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, काढणं सुद्धा बंधनकारक आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव सुद्धा असायला पाहिजे। बघा, तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, पिकांमध्ये पाणी साठलेलं असेल किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, पंचनामे केलेली असावी, तरच पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की पीक विम्याचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पुढील 4 दिवस अशाच पद्धतीने पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, पहिल्या योजनाची माहिती दिलेली आहे। आता आपण दुसऱ्या योजनेविषयी माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा, दुसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। बघा, या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2 ऑगस्ट पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजे सरासरी या 20 हप्त्यांचे 40,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएमचा 20 हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी परत एकदा पीएमचा 20 हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना पेरणी अनुदानाचे पैसे, खते बियाण्यांचे पैसे कधीपासून मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर पेरणीचे पैसे म्हणजेच खते आणि बियाण्यांचे पैसे मिळालेले होते। जर तुम्हाला त्यावेळेस हे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील, अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। आता आपण नमो शेतकरी योजनेची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिना संपायच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। फक्त तुम्ही आधार कार्ड लिंक करा, आधार कार्डची केवायसी करा, आधार कार्डवरती नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, या सर्व गोष्टींची दुरुस्ती सुद्धा करायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित सत्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, सर्व माहिती पाहिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल